हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी बनणारे तांदळाचे पीठ, राईस फ्लोअर। हे प्रत्येक रेसिपीसाठी आपल्याला याची गरजच पडत असते। तर हे पीठ घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार। सर्वप्रथम मी काय केलेलं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुण्यासाठी चांगलं पाणी टाका याच्यामध्ये आणि व्यवस्थित तांदूळ धुवून घ्या। पूर्ण व्यवस्थित असं तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करून स्वच्छ धुवून घ्या। पूर्ण हे मिक्स करून झाल्याच्या नंतर यामधलं पाणी काढून घ्या। हे पहा, हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यानंतर आपण तांदूळ भिजत घालण्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया। पाणी टाकून तांदूळ 2-3 तास भिजू द्या। तांदळाचं पीठ बनवण्यासाठी जे तांदूळ आपण भिजवले होते ते आता छान भिजलेले आहेत। 1 ते 1.5 तासानंतर हे तांदूळ भिजले का नाही कसे ओळखायचे ते पहा। हा असा मधून कट करून बघायचा। याचे 2 तुकडे जर होत असतील तर समजायचं की तांदूळ छान व्यवस्थित भिजलेला आहे। आता हे तांदळातलं पाणी आपण काढून घेऊया। हे भिजवलेले तांदूळ एका चाळणीमध्ये गाळून घ्या आणि 10 मिनिटे असंच ठेवू द्या, म्हणजे यामधलं सर्व पाणी निघून जाईल। असं पूर्ण स्प्रेड करून 10 मिनिटे असंच ठेवून द्या, म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल। 10 मिनिट हे तांदूळ मी असे चाळणीमध्ये ठेवले होते। आता यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण हे तांदूळ एका सुती कापडावर वाळू घालू। आता मी हे तांदूळ सुती कापडावर टाकलेले आहे। असे चांगले स्प्रेड करून घ्या मोकळे मोकळे आणि 1 ते 1.5 तासासाठी फॅनच्या हवेला वाळू घाला। हे तांदूळ कधीच उन्हाला वाळू घालायचे नाही। जर उन्हाला वाळू घातले तर आपलं तांदळाचं पीठ व्यवस्थित होणार नाही। आता हे तांदूळ मी 1.5 तासानंतर वाळवून घेतलेले आहेत। आता आपण हे थोडे थोडे ओलसर असलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ बारीक असे। हे पहा, असे ओलसर थोडे असलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। कोणत्या पण चायनीज फूड बनवताना आपल्याला राईस फ्लोअरची गरज लागते, त्यामुळे आपण घरच्या घरी हे राईस फ्लोअर तयार करत आहोत। हे पहा, तांदळाचं पीठ मी मिक्सरमधून बारीक काढून घेतलेले आहे। आता आपण हे चाळणीतून चाळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित निघेल। हे अशा प्रकारे चाळणीतून चाळून घ्या आणि उरलेलं परत पार्ट मिक्सरमधून काढून घ्या। हे पहा, हे तांदळाचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे। एकदम सॉफ्ट आणि घरच्या घरी तयार होणारं तांदळाचं पीठ तयार आहे, एकदम साधी। आणि आता हे तांदळाचं पीठ एकदम लगेचच डब्यामध्ये भरून ठेवायचं नाही, कारण याच्यामध्ये ओलसरपणा राहतो। त्यामुळे 1 रात्र आपण हे परत फॅनच्या हवेला झाकून ठेवायचं, असं व्यवस्थित स्प्रेड करून। तर कशी वाटच्या घरी तांदळाचं पीठ राईस फ्लोअर बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला घरच्या घरी तांदळाचं पीठ बनवण्याचा? जर व्हिडिओ आवडला असेल आणि घरच्या घरी तांदळाचं पीठ बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंटद्वारे कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।